मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्यातल्या शाब्दिक युद्ध शिगेला पोहोचलंय। जरांगेंनी खंडूजी खोपडेंच्या भूमिकेत राहू नये असा थेट इशारा आमदार राजेंद्र राऊतांनी दिलाय। तर राजेंद्र राऊतांच्या तोंडी देवेंद्र फडणवीसांची भाषा आहे असा पलटवार मनोज जरांगेंनी केलाय। तर या वादात भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी उडी घेतली आहे। मनोज जरांगे ईडब्ल्यूएस आरक्षणाचे मारेकरी आहेत असा जोरदार पलटवार दरेकरांनी केला। पण जर ह्या मराठ्याच्या छाव्याला छत्रपतीच्या मावळ्याला डावचाचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी रक्त सांगणारं घराणं आहे। आणि खंडोजी खोपड्याच्या भूमिकेत जर येईल तर राजा राऊत म्हणतात मला काय परिणाम होईल अख्खा महाराष्ट्र इतिहासामध्ये नोंद करणे या राजा राऊताची माझं डोकं फिरवू नका तुम्ही। फडणवीस साहेब तुम्हाला या मायबाप गोरगरीब जनतेच्या वतीने सांगतो तुम्ही राऊतच्या खांद्यावर बंदूक ठेवून मोकळे राहू नका आणि तुम्ही हे चाळे बंद करा। तुम्हाला जाहीर सांगतो मी आणखीन एकदा या मायबापाच्या साक्षीने हे गोरगरीब लोक आहेत यांच्या साक्षीने सांगतो यांना आरक्षण पाहिजे। तुम्ही आमदार टप्प्याटप्प्याने उतरू नका। राजेंद्र राऊतच्या मागे आम्ही सगळे मराठा समाजाचे आमदार आहोत, इतर पक्षातले मराठा समाजाचे आमदार आहोत आणि त्यांना 6 कोटी मराठा समाजाची भूल मारता। मराठा समाज काय तुमची मालमत्ता आहे का?